नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कुणाल भोपे. आज आपण आंबा मोहर याच्यावर कोणकोणती कीड येते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये मोहर निघण्यापासून तर फळे सेटिंग होईपर्यंत प्रमुख ज्या 3 किडी येतात याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तर पहिली जी कीड आहे तर ती आहे थ्रिप्स. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. त्याच्यानंतर दुसरी जी कीड आहे तर जॅसिडलाच मँगो होपर म्हणतात. तो प्रकार आहे मँगो होपरचा. त्याला आपण तुडतुडा म्हणतो, पण तुडतुड्यापेक्षा ह्याची थोडी साईज मोठी आहे. आणि तिसरी जी कीड आहे तर ॲफिड म्हणजे मावा. ह्या 3 किडी आंब्यामध्ये प्रामुख्याने येत असतात. तर पहिली जी कीड आहे तर ती आहे थ्रिप्स. तर थ्रिप्समुळे जो आंब्याचा मोहर आहे तर त्या आंब्याच्या मोहरावर ती जो कोवळा भाग असतो आंब्या मोहराचा, फुले असू त्याच्यानंतर हे बारीक बारीक फळे असू, तर तो थ्रिप्स त्याला टोकरत असतो आणि टोकरल्यामुळे त्याच्यामध्ये गळ होते. हे जे बारीक जे फळं असतात ते गळून जातात आणि काही जे मोठाले जे फळं होतील लास्टला तर त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यावर फळावर एक डाग पडतो आणि त्याला मार्केटमध्ये भाव कमी भेटतो. आणि ह्यानंतर दुसरी जी कीड आहे तर मँगो होपर म्हणजे जॅसिड किंवा तुडतुडा म्हणतो, तुडतुडा असतो. तो हा जो आपल्याला कवळा मोहर दिसत आहे इथे पहा, हा कवळा मोहर टोकर असतं आणि टोकरल्यामुळे मोहर गळतो किंवा हे बारीक बारीक इथे फळे लागलेले आहेत ते पण टोकरत असतं. ते त्याच्यामुळं नुकसान भरपूर होत असतं आणि ते खाऊन ते पानावर काळी काळी काजळी येते, कारण की ते विष्ठा करत असतं आणि ते जी विष्ठा अशी चिकट असते. मँगो होपर असू द्या, थ्रिप्स असू द्या किंवा मावा, यांची जी विष्ठा असते तर हे पहा इथं एक काळं दिसत आहे बघा या पानावर आपल्याला. ते मँगो होपरने खाऊन ह्याच्यावर विष्ठा केलेली आणि ह्याच्यावर भरपूर असं मँगो होपर आपल्याला दिसते तर बॅक साईडने ह्याच्या पानाच्या. आता ते धक्का लावलं तर उडून चाललेत पहा. आणि त्याच्यानंतर तिसरी जी कीड आहे आपली तर ती आहे मावा. मावा जो आहे तर कवळ्या मोहर असू द्या किंवा कवळे जे पाने असतात त्याच्यामधून शोषून घेतं रस आणि त्याच्यावर विष्ठा करतं. तर ह्या तिन्ही ज्या किडी आहेत याच्यामुळे आपल्याला आंब्यामध्ये भरपूर असं नुकसान होत असते. जवळपास जर आपण ह्या किडी कंट्रोल केल्या नाही तर याच्यामध्ये आपल्याला 80% पण नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं. कारण की आपण अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त खतं दिल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जास्त कवळी घेऊन किडीचा अटॅक वाढतो आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होत असतं. आणि झाडात पण व्हायरस थ्रिप्समुळं आणि इतर किडीमुळे पण झाडामध्ये व्हायरस आपल्याला घुसत असतो. तर आता आपण याचं जर कंट्रोल केलं नाही तर आपल्या याच्यामध्ये भरपूर नुकसान होतं. सर्वात महत्वाचं आता हे फुलामध्ये आहे. जर याच्यावर आपण जर केमिकल जर फवारलं तर मधमाशी आपली येणार नाही आणि परागीभवन होणार नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिक पण कीटकनाशक वापरू शकतो किंवा दुसरे पण कीटकनाशक, बॉटनिकल कीटकनाशक आपण वापरू शकतो याच्यामध्ये. आता आपण पाहू की कोणकोणते बॉटनिकल कीटकनाशक वापरता येतात किंवा जे मधमाशीला डॅमेज करणार नाहीत असे काही केमिकल कीटकनाशक आहेत ते पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आता आपण पाहणार आहोत की कोणकोणते कीटकनाशक आपल्याला वापरायचे आणि ह्यानी तिन्ही पण किडी आपल्या कंट्रोल झाल्या पाहिजे असे आपण कीटकनाशक आता पाहणार आहोत. जर आपल्याला ह्या तिन्ही किडीचा जर कंट्रोल करायचा असेल तर केमिकल आणि ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला कंट्रोल करता येईल. तर सुरुवातीला आपण केमिकल मध्ये पाहू की कोणकोणते कीटकनाशक आहेत आणि त्याचं कंट्रोल कसं करता येईल. तर हे जे कीटकनाशक आहेत केमिकल मध्ये याच्यामुळे कमीत कमी डॅमेज आपल्याला मधमाशीला होईल असे कीटकनाशक आपण पाहणार आहोत. हे पहा इथं याला जे लेबल आहे तर येलो किंवा रेड लेबल नाही, ह्याला वापरता येईल आपल्याला फ्लोनिकामिड 50%. त्याच्यामुळं थोडं मधमाशीला काही डॅमेज होणार नाही आणि आंतरपरावी औषधे त्याच्यामुळं मधमाशीला डॅमेज आपल्याला होणार नाही. ह्याचा जो डोस आहे तर प्रति पंपाला 8 ग्रामचा डोस आहे. याच्यामुळं चांगला आपल्याला कंट्रोल मावा, थ्रिप्स आणि तुडतुडा म्हणजेच मँगो होपरला चांगल्या प्रकारे कंट्रोल याच्यामध्ये भेटल. त्याच्यानंतर हे सेफेना म्हणून औषध आहे. याच्यामध्ये ॲफिडोपायरोपेन 50% सेफेना औषध आहे. ॲफिडोपायरोपेन 50% औषध आहे याच्यामध्ये. तर हे जर आपण वापरलं तर याच्यामुळे आपल्याला ह्या तिन्ही किडीचा चांगल्या प्रकारे
कंट्रोल भेटेल. एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत ह्या सेफेना औषधाचे आणि मधमाशीला कमी डॅमेज करेल. पण रात्रीच्या वेळेला किंवा दिवस मावळताना फवारलं तरी चांगला राहील, कारण की याच्यामुळे डॅमेज होणार नाही मधमाशीला. त्याच्यानंतर दुसरं जे औषध आहे तर थायमिटॉक्झाम 25% ग्रॅन्युअल वेटेबल ग्रॅन्युअल आहे. तर याचा प्रतिपंपाला जो डोस आहे थायमिटॉक्झामचा, तो जो डोस आहे तर 10 ग्रामचा डोस आहे. याच्यामुळे पांढरी माशी, तुडतुडा म्हणजे मँगो होपर, त्याच्यानंतर थ्रिप्स आणि दुसरं जे आहे मवा, तो पण कंट्रोल होईल. हे तिन्ही कीटकनाशकामुळे कंट्रोल होईल. त्याच्यानंतर हे जे आहेत आतंक कार्बोसल्फान 25%, तर हे वापरलं तरी चालेल, पण याच्यामुळे मधमाशीला डॅमेज होतो. हे तुम्ही रात्रीच्या वेळेला म्हणजे दिवस मावळ्यानंतर फवारू शकता, याच्यामुळं डॅमेज होतो. याला जे लेबल आहे तर येलो लेबल आहे बघा, आणि येलो नंतर रेड येत आहे. हे वापरू शकता, पण रात्रीच्या वेळेला फवारावं लागेल तुम्हाला. तर केमिकलमध्ये हे औषधं मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिलं सांगितलेलं आहे थायमिटॉक्झाम, त्याच्यानंतर सेफेना ॲपिडोपायरोपेन 50%, त्याच्यानंतर फ्लोनिकामिड हे पण 50%, आणि आतंक हे जे आहे तर कार्बोसल्फान 25% याच्यामध्ये आहे. हे औषधं तुम्ही वापरू शकता चारी. तर चारी औषध वापरायची गरज नाही, कुठलेही पण तुम्ही 2 औषधं स्प्रे करू शकता, आणि 2 स्प्रे याचे घ्यायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये, आणि चांगला रिझल्ट याचा आहे औषधाचा. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जे स्प्रे करायचे आहेत तर ते औषधे मी तुम्हाला सांगतोय. तर सर्वात प्रथम आहे तर टाटा कंपनीचं नीम ऑइल. याच्यामध्ये ॲजारडिक्टिन 0.3% आहे. हे पहा, टाटा कंपनीचं नीम ऑइल प्लस ॲजारडिक्टिन असं कंटेन आहे. जबरदस्त रिझल्ट आहे, हे तुम्ही वापरू शकता. याचे जर तुम्ही 15-15 दिवसाला जर स्प्रे घेतले तर चांगला रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला भेटेल. आणि याच्यामध्ये 15,000 ppm आणि 10,000 ppm चा जर नीम ऑइल जर तुम्ही वापरलं तर हे जबरदस्त रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये आहेत. तर प्रति पंपाला याचा जो डोस आहे तर 40 ml पर्यंत याचा डोस तुम्ही वापरू शकता. याच्यामुळे तुम्हाला झाडामध्ये कडूपणा येतो. झाडाचे जे पानं असतात तर पानामध्ये कडूपणा येतो, आणि मोहरामध्ये पण कडूपणा येतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर किडी अंडी देत नाहीत, किंवा किडी त्याच्यावर थांबत नसते, आणि काही प्रमाणात किडी पण मरत असते. त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिकच प्रोडक्ट आहे, रक्षक म्हणून प्रोडक्ट आहे. कंटेन काही माहीत नाही. याच्यामुळे तुमचा मवा चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असतो. थोडाफार तुडतुडा पण याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल होईल. याचा जो डोस आहे तर प्रति पंपाला 30 ml चा डोस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर थ्रिप्स माहीत असेल की ते कंट्रोल होत नाही लवकर, जर थ्रिप्सचा अटॅक जर खूप हेवी असेल तर दमन 303 वायो आर दमन 303 प्लस हे औषध शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे. कापसामध्ये भरपूर शेतकरी किंवा फळबागामध्ये भरपूर शेतकरी याचा वापर करतात. डाळिंब असो, अंगूर असो, थ्रिप्ससाठी. आणि एक टॉनिक पण काम करतं, टॉनिक सारखं, आणि झाडामध्ये एक ताकद निर्माण करतं, आणि झाड सशक्त तयार करतं हे. त्याच्यानंतर झाडावर ज्यावेळेस आपण हे फवारतो, ऑइल बेस औषध आहे, तर हे सेपरेट फवारायचं नाही. त्याच्यासोबत तुम्ही थायमिटॉक्झाम हे औषध फवारू शकता, किंवा इतर दुसरं कीटकनाशक फवारू शकता. त्याच्यामुळं दोन्हीच्या कॉम्बिनेशनने तुम्हाला जबरदस्त याचा रिझल्ट भेटेल. थायमिटॉक्झाम जर वापरलं तर तुम्हाला मधमाशीला पण तेवढा इफेक्ट करणार नाही. दोन्ही सोबत वापरा. दमन 303 चे रिझल्ट खूपच छान आहेत. बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट बायोस्टिम्युलंट पण काम करतं हे, आणि साईज येण्यासाठी पण काम करू शकतो तुमचं, आणि झाड सशक्त पण बनवतं ह्या बायो 303 मुळे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा. हे पहा, इथं मोहर दिसत आहे. तर मोहरामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की मधमाशी जर आपल्या बागेमध्ये जास्त प्रमाणात जर मधमाशी आली तरच आपल्याला त्याच्यामध्ये सिटिंग चांगल्या प्रकारे भेटत असते. त्याच्यामुळं केमिकल कीटकनाशकांचा वापर टाळावा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा.